संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षा राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकारातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी पुणे ऑन पेडल्स ही सायकल रॅली आयोजित केली जाते। यावर्षी सर्वांच्या सोयीसाठी हा उपक्रम रविवार दिनांक 13 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 6 वाजता संपन्न होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देताना प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी म्हणाल्या, सायकल वापरण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम गेल्या 6 वर्षांपासून आयोजित केला जात आहे। सायकलचे शहर अशी पुण्याची ओळख आहे। सायकल वापरणे आरोग्यासाठी लाभदायक आहे। यंदाच्या सायकल रॅलीतही 6,000हून अधिक सायकलस्वार सहभागी होतील अशी अपेक्षा आहे। दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी माननीय मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण भव्य दिव्य अशी पुणे ऑन पेडल्स ही सायकल रॅली आयोजित करत असतो। यावर्षी 17 सप्टेंबर हा गणपती उत्सवाच्या दरम्यान येत असल्यामुळे आपण 13 सप्टेंबर रोजी रविवारी सकाळी पुणे ऑन पेडल्स ही सायकल रॅली आयोजित करतोय। या सायकल रॅलीमध्ये दरवर्षी सुमारे 6,000 सायकलपटू दरवर्षी भाग घेतात। याही वर्षी असाच उत्तम प्रतिसाद सायकलपटूंचा असेल याची आम्हाला खात्री आहे। मागच्या वर्षी आपण मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून 75 सायकलींचं मोफत वाटप गरीब गरजू विद्यार्थ्यांना केलं होतं। यावर्षी आपण संख्या दुप्पट केलेली आहे। 150 मोफत सायकलींचं आपण वाटप गरीब गरजू विद्यार्थ्यांना करत आहोत। शाळांमधून त्यांची नावं आपण घेतो। कुठल्याही वशिल्यातनी ही नावं नसतात, तर शाळांच्या दिलेल्या यादीनुसार आपण या सायकलींचं वाटप करत असतो। शाळांना माहिती असतं की होतकरू हुशार विद्यार्थी आणि कष्टाळू विद्यार्थी कोण आहे, जे गरीब आहेत अशा विद्यार्थ्यांची निवड याच्यातून शाळा करतात आणि आपण त्यांना या सायकलींचं वाटप करत असतो। यावर्षी या सायकल रॅलीसाठी कोण चीफ गेस्ट येणार आहेत ते थोडे दिवसात नक्की होईल, परंतु पुणे शहराचे माननीय जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीजी हे येणार आहेत। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने त्यांनी मोठ्या सायकल स्पर्धेचं आयोजन, इंटरनॅशनल कॉम्पिटिशनचं आयोजन सक्सेसफुली केलं होतं, तर तेही या सायकल रॅलीला उपस्थित राहणार आहेत। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमारजी हे या सायकल रॅलीला उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर स्पोर्ट्स कमिशनर सुद्धा या सायकल रॅलीला उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर इतरही अनेक मान्यवर उपस्थित राहतील, मंत्री किंवा अन्य मान्यवर उपस्थित राहतील, त्यांची नावं आम्ही यथावकाश कळवूच असे सांगून त्या पुढे म्हणाल्या, ही रॅली केवळ सायकल चालवण्याचा कार्यक्रम नसून सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्य जागृतीचा संदेश देणारा उपक्रम आहे। नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सायकल प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या चळवळीला बळ द्यावे असे आवाहन देखील प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी यावेळी केले। प्रामुख्याने दरवर्षीची सायकल रॅली आयोजित केली जाते ती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोथरूड ते झाशीची राणी पुतळा बालगंधर्व चौक अशी असते। गणपती उत्सवाच्या निमित्ताने जे मांडव आणि अन्य गोष्टी आहेत, हा उत्सव सुरळीत व्हावा आणि त्याला कुठलाही अडथळा हा सायकल रॅलीचा होऊ नये म्हणून आम्ही लोकेशन बदललेलं आहे। कारण कोथरूडचा ग्रामस्थांचा मोठा गणपती, हा गावाचा गणपती तिथे असतो, म्हणून सायकल रॅलीचं ठिकाण आम्ही बदलून बाल शिक्षण शाळा मयूर कॉलनी या ठिकाणी ही सायकल रॅली सुरू होईल आणि सांगता सुद्धा तिथेच होईल। मार्ग असा आहे की बाल शिक्षण शाळा मयूर कॉलनी कर्वे रोड या ठिकाणाहून ती सायकल रॅली सुरू होईल। कर्वे रोडनी डेक्कन खंडोजीबाबा चौकातून डावीकडे वळून छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून पुढे गौडलक चौकातून वळून पुन्हा ती बालशिक्षण शाळेमध्ये त्याची सांगता होईल। या उपक्रमास अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। तरी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने आपल्या विद्यार्थ्यांना सायकल रॅली आणि फॅमिली वॉकॅथॉनसाठी नोंदणी करण्यास सांगावे आणि आपली संख्या कळवावी अशी विनंती देखील त्यांनी केली। सहभागींनी स्वतःची सायकल आणि पाण्याची बाटली सोबत घेऊन यावी। सायकल नसणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना तसेच शिक्षकांना चालण्याच्या उपक्रमात म्हणजेच वॉकॅथॉनमध्ये सहभागी होता येईल। यावेळी काही गरजू मुलामुलींना सायकलचे मोफत वाटप करण्यात येणार आहे। रॅलीत सहभागी प्रत्येकाला पदक, प्रमाणपत्र आणि टी-शर्ट देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले। या सायकल रॅलीमध्ये अनेकांना सहभागी व्हायचं असतं, परंतु
सायकली नसतात किंवा वयाची मर्यादा लक्षात घेता अनेक जण सायकल चालवू शकत नाहीत. त्यामुळे आम्ही पुणे वॉकेथॉन सुद्धा याच्यामध्ये ठेवलेलं आहे की याच्यातून 2 प्रकारचे संदेश आम्ही देतो, एक तर आरोग्याचा आणि पर्यावरणाचा. आज पुणे शहरामध्ये साधारण 1.25 लाख हे रेग्युलर सायकल चालवणारे नागरिक आहेत. 51 लाख एवढी वाहनं रोज रस्त्यावर पुणे शहरामध्ये येतात. एकेकाळी पुणे हे सायकलींचं शहर होतं, पण हळूहळू ते वाहनांचं, 2 व्हीलरचं शहर झालं, पुणे कारचं शहर झालं आणि मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा असेल, पर्यावरणाचं हानी किंवा वायू प्रदूषण असेल, या सगळ्याला पुणे शहर आता सध्या तोंड देत आहे. या सगळ्यावरचा उपाय म्हणजे चालणे किंवा सायकल चालवणे, ज्याच्यातून प्रदूषण होत नाही आणि आरोग्य आपलं जपलं जातं. तर ह्याचा संदेश देण्यासाठी आणि मोटिवेट करण्यासाठी हा उद्देश आमचा या सायकल रॅलीचा असतो. तुम्हाला सगळ्यांना विनंती की आमच्या या सायकल रॅलीची प्रसिद्धी करावी. आम्ही QR कोड सुद्धा तुम्हाला देऊ. आम्ही गुगल फॉर्म वितरित केलेले आहेत. या गुगल फॉर्मवर अतिशय छान प्रतिसाद 2000 आत्तापर्यंत झालेले आहेत. अजूनही 3000 संख्या वाढू शकते, कारण की दरवर्षीचा आमचा अनुभव आहे. त्यामुळे गुगल फॉर्मच्या माध्यमातून आणि फोनवर संपर्क करूनही आपण सायकल रॅलीमध्ये आपलं नाव नोंदवू शकता. पुणेकर बंधू आणि भगिनींना आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन आहे की या सायकल रॅलीमध्ये जास्तीत जास्त जणांनी सहभागी व्हावं. या सायकल रॅलीमध्ये आम्ही प्रत्येक पार्टिसिपंटला टी-शर्ट्स, त्याचबरोबर मेडल्स आणि सर्टिफिकेट्स देत असतो. ब्रेकफास्टची व्यवस्था केलेली असते आणि अतिशय उत्साहामध्ये ही सायकल रॅली संपन्न होते. सर्वांना आवाहन आहे की जास्तीत जास्त संख्येने या सायकल रॅलीमध्ये सहभागी व्हावं. खूप खूप धन्यवाद. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.